नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई झोन मराठी एज्युकेशन चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलवर तुम्हाला अगदी 5वी पासून तर 12वी पर्यंतचे सर्व प्रॅक्टिस पेपर पाहायला मिळतील. चला आज आपण इयत्ता 7वी या वर्गाचं जनरल सायन्स फर्स्ट सेमिस्टर एक्झामिनेशन प्रॅक्टिस पेपर आपण पाहणार आहोत, सेमी इंग्लिशचा. तर चला, पहिला जनरल सायन्सचा पेपर आहे. 2 आवर्ससाठी असतो, 50 मार्क्सचा पेपर आहे. तर चला प्रॅक्टिस करूया. फिल इन द ब्लँक्स. साधारण 5 गुणांसाठी फिल इन द ब्लँक्स आहे. तर ते 5 दिलेले आहेत पहा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1 मधला ए आहे तो फिल इन द ब्लँक्स. क्वेश्चन नंबर 1 मधला बी आहे पहा, मॅच दी पेअर. तर 3 दिलेले आहेत पहा, ते मॅच करायचे. ए आणि बी कॉलमशी मॅच करायचे आणि लिहायचे. त्यानंतर सर्कल ऑड वन आउट. एक जो ऑड वन आहे त्यामधला तो बाहेर काढायचा आहे. जसा की पहा, आता टायगर, लॉयन आणि बर्ड, याच्यामधला बर्ड आउट होतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे पहा, त्यामध्ये एमध्ये टॉपिक दिलेले आहेत ते लिहायचे. त्यानंतर राईट युनिट ऑफ फोर्स, स्पीड, त्यानंतर वर्क्स यावर लिहायचं आहे. त्यानंतर सी आहे पहा, ॲन्सर दी फॉलोविंग क्वेश्चन्स इन द सेंटेन्स. त्यामध्ये त्याची उत्तर लिहायची. ही ॲक्टिव्हिटी करायची तुम्हाला, की व्हॉट डू यू मीन बाय सोल्युशन आणि व्हॉट डू यू मीन बाय क्लाउड बस्ट, याची उत्तरं लिहायची. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3 आहे. त्यामधला ए आहे, एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ डायग्राम लिप. त्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ हिट. त्यामध्ये बीमध्ये लिहायचं आहे पहा, डू ॲज डायरेक्टेड. त्यामध्ये राईट द नेम्स ऑफ मेथड्स ऑफ फूड प्रिव्हेन्शन, त्याचं ॲन्सर लिहायचं आहे. त्यानंतर राईट नेम्स ऑफ, त्याचं पण ॲन्सर लिहायचं आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे पहा, त्यामध्ये तुम्हाला बिटवीन लिहायचं आहे, की ऑटोग्राफिक आणि त्याच्या व्हर्सेस मीन्स मास अँड वेट, याच्यामधलं पण डिफरंट लिहायचं आहे तुम्हाला, मास आणि वेटमधला. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बी आहे पहा, राईट शॉर्ट नोट ऑन. शॉर्ट नोट लिहायच्या, 3 मार्क्सला आहेत पहा. तर त्यात 2 शॉर्ट नोट लिहायच्या. देन क्वेश्चन नंबर 5 आहे पहा, ए गिव सायंटिफिक रिझन्स लिहायचे. ए आणि बी असे 2चे लिहायचे. त्यानंतर नेक्स्ट पेजवर आहे पहा, बी त्यामधला तो आहे, राईट फंक्शन यूज ऑफ वेब टूल्स इन डक आणि वेब. त्यानंतर त्याचे 4 मार्क्ससाठी आहे पहा, 1, 2, 3, 4 दिलेले आहेत. हम्पीन कॅमल, त्याचा ॲन्सर लिहायचं आहे, फंक्शन. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट टर्मचा हा प्रॅक्टिस पेपर आहे. याचा तुम्ही सराव करा घरी. याची ॲन्सर शोधा आणि सर्च करून ती लिहून घ्या. तुम्ही हा पेपर सोडवला म्हणजे तुमचा जो फर्स्ट सेमिस्टरचा प्रिपरेशन आहे, सराव आहे, तो होणार आहे, त्याची पूर्वतयारी होणार आहे. तर अशा पद्धतीने एक सराव पेपर म्हणून तुम्ही याच्याकडे निश्चित पहा.
म्हणजे तुमचा सराव होईल. विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलवर या सर्व विषयांचे असे प्रॅक्टिस पेपर आणि तुम्हाला सराव करण्यासाठी काही पेपर्स, काही विथ सोल्युशन, विथ ॲन्सरसुद्धा आहेत. हा फक्त तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेला पेपर आहे. तो तुम्ही घरी त्याचा सराव करा. आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.